नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत 9 जून चालू घडामोडी प्रश्नांच्या माध्यमातून. तर आपण लागलीच जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी आपण बघूया की किती मुद्दे आपल्याला आज महत्त्वाचे आहेत आणि ते कोणते कोणते आहेत. पहिला मुद्दा राष्ट्रीय लेव्हलचा आहे, ज्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान उपकरण निर्मिती आहे. इस्रोने नुकतंच 3 प्रकारचे उपकरण हे निर्मित केलेले त्याबद्दलची न्यूज आहे. दुसरी एक प्रादेशिक न्यूज आहे, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक गौ अनुसंशोधन युनिट चालू केलेलं आहे गुजरात सरकारने. त्याबद्दलची माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे. त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची न्यूज आहे बाल हक्क आयोग योजना. त्याबद्दलची न्यूज आपण इथे कव्हर करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय करोना त्यानिमित्त सिंहाचा एक मृत्यू झालेला आहे, त्याबद्दलची न्यूज आहे. आणि राष्ट्रीय लेव्हलची आर्थिक कर तंत्रज्ञान पोर्टल म्हणजे एक पोर्टल ओपन केले गव्हर्नमेंटनी RTR संदर्भातलं. अशा 5 न्यूज आपण इथे कव्हर करणार आहोत. तर पहिली न्यूज आपण बघूया. पहिली न्यूज ज्यामध्ये पहिलं विधान आहे, भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून व्हेंटिलेटरची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता भारतीय अवकाश संशोधन हे विधान हे आपण म्हणूया शब्द महत्वाचे आहे. याची निर्मिती केलेली आहे. येस, तर हे बरोबर आहे. भारतीय अवकाश संशोधन म्हणजे ज्याला आपण इस्रो म्हणतो. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ह्या इस्रो कडनं आता व्हेंटिलेटर तुम्हाला माहिती आहे, व्हेंटिलेटरची गरज जी होती, हा सेकंड वेव्ह कोरोनाचा आलेला आहे. फर्स्ट वेव्ह सेकंड वेव्ह मध्ये जे नुकसान झालेलं आहे, ते नुकसान त्याला जबाबदार म्हणूया आपण, किंवा काय गोष्टी आपल्याला कमी पडल्या मेडिकल सेक्टरमध्ये, तर व्हेंटिलेटरची कमतरता जाणवलेली आहे. ह्या व्हेंटिलेटरची निर्मिती स्वतः इस्रोने केलेली आहे आणि ते व्हेंटिलेटर जे बनवलेले आहे ते विशेष टेक्नॉलॉजी युक्त आहे. त्यातल्या त्यांची कॉस्टिंग पण फार कमी आहे. असे 3 प्रकारचे व्हेंटिलेटर त्यांनी बनवलेले आहे. ते आपण पुढे बघूया. तो विधान बरोबर आहे. दुसरं, स्पेस व्हेंटिलेटर एडेड सिस्टीम ऑफ ट्रामा असिस्टन्स. व्हेंटिलेटरचे तंत्रज्ञान स्टार्टअप यांना हस्तांतरित करण्यास परवानगी दिली आहे. म्हणजे स्टार्टअपला, इंडिया स्टार्टअप जे आहे त्यामध्ये आपण हे व्हेंटिलेटर कन्व्हर्ट करतो किंवा हे तंत्रज्ञान त्यांना आपण हस्तांतरित करणार आहोत इस्रोच्या माध्यमातून. ते ओपन ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे टेक्नॉलॉजी आहे ती आपण सेल पण करण्याला ओपन ठेवलेलं आहे. आणि तिसरं विधान आहे, ICUच्या दर्जाचे व्हेंटिलेटरचे नाव वायू आहे. हे पण बरोबर आहे. हे तिन्ही विधानांबद्दल आपण पुढे डिटेल माहिती बघूया. तत्पूर्वी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, विधाने सर्व बरोबर आहेत. ओके. तर मग इस्रो बद्दल विधान होतं, ते इस्रो बद्दल माहिती घेऊया. इंडिया स्पेस रिसर्च सेंटर असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि इस्रो जे आहे, इस्रो स्थापना कधी झाली इस्रोची स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑब्जेक्टिव्हमध्ये. याचं मुख्यालय आहे बेंगलोर कर्नाटक येथे. यांचं ब्रीदवाक्य काय इस्रोचं, तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. अंतराळामध्ये ज्या आपल्या घडामोडी होतात, जसं आपण लास्ट टाइम बघितलं, मंगळयान आपण पाहिलं, चांद्रयान पाहिलं, तर ह्या संदर्भातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या आपल्या इस्रोच्या माध्यमातून होत असतात. आणि जगभरामध्ये आपलं सुद्धा नाव मोठ्या लिस्टिंगमध्ये किंवा पहिल्या लिस्टिंगमध्ये आपलं नाव जरूर घेतलं जातं. इस्रो अशी संस्था आहे आपली. याचे प्रशासक सध्या जे आहेत ते आहे डॉ. के. सिवन हे प्रशासक आहेत. ते सर्व काम यांच्या अंतर्गत चालतं. आणि तुम्हाला माहिती आहे, हे नाव तुम्ही ऐकूनच असाल. याचंच नाव आपण इस्रोला पण दिलेलं आहे तसं म्हटलं तर. विक्रम अंबालाल साराभाई. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे काय म्हणतो आपण त्याला, जनक शिल्पकार, किंवा भारतीय अंतराळ संशोधनाचे काय म्हणतो आपण त्याला, पितामह असं सुद्धा आपण त्यांना म्हणतो. आता हे जे व्हेंटिलेटर बनलेले आहे, हे जवळपास 1 लाखापर्यंत उपलब्ध होणार आहे. जनरली आपण जर बघितलं तर सध्या नॉर्मली मेडिकल सेक्टरमध्ये व्हेंटिलेटर घ्यायला गेलो आपण तर ते 5 लाखापर्यंत किंमत आहे. मात्र यांनी इस्रोने जे बनवलं ते 1 लाखापर्यंत आहे. आणि त्यातली त्यात काय झालंय, इझी टू हँडल बेस्ड ऑन डिझाईन, फ्युचर आणि स्पेसिफिकेशन वी हॅव नेम देम. म्हणजे ते इझी आहे हँडल करायला, कुठे घेऊन जाऊ शकता तुम्ही. आणि त्यांना काय नाव दिलेली आहे बघा, लक्षात राहिलं असे नाव आहे, यू प्राणा, प्राण म्हणूया, प्राण, वायू आणि स्वस्त, असे 3 नावं त्यांना दिलेले आहे. हे जे 3 बनलेले व्हेंटिलेटर आहे ते कसे आहेत, ते युजर फ्रेंडली आहे, ॲटोमेटेड आहे आणि टच स्क्रीन स्पेसिफिकेशन आणि कुठेही तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, अशा प्रकारचे हे बनलेले 3 व्हेंटिलेटर आहे. जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणलो, आपले भारतीय अवकाश संशोधन इस्रो, त्यालाच आपण काय म्हणतो, काय नावाने ओळखतो अजून, विक्रम साराभाई स्पेस सेंटर ह्या नावाने पण आपण ओळखतो आहे.
त्यांनी हे डेव्हलप केलेले आहे. मग त्यामध्ये तिघांचं थोडंसं फीचर्स आपण बघूया. काय फीचर आहे? स्वस्ताची काय फीचर आहे? अ कंट्रोल चेंबर बेस्ड डिझाइन आहे. म्हणजे त्याला स्वस्त याचा फुल फॉर्म जर केला तर तो लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. काय फुल फॉर्म? स्पेस व्हेंटिलेटर एडेड सिस्टम फॉर ट्रॉमा असिस्टन्स. हा शब्द मात्र लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येतो. दुसरं जे बनलेलं आहे प्राणा म्हणून, तो त्याचं फीचर काय? अँड एम्बू बॅग, अ कमर्शियल मॅन्युअल रेस्पिरेटर बॅग, त्याला आपण प्राणा म्हणतो, बरोबर. बेस डिझाईन नेम, चा फुल फॉर्म काय? प्रोग्रामेबल रेस्पिरेटरी असिस्टन्स फॉर द नीडी एड, असा याचा फुल फॉर्म आहे. हा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. आणि तिसरं जे बनलेलं आहे ते आहे प्न्युमॅटिक सर्किट बेस्ड सिस्टीम नेम व्हेंटिलेशन असिस्ट युनिट, हा त्याचा फुल फॉर्म आहे. कुणाचा? वायूचा. असे 3 प्रकारचे हे व्हेंटिलेटर आहे. जस्ट मी इमेज तुम्हाला दाखवतो. हे जे पहिले आहे स्वस्ता, जे व्हेंटिलेटर बनलेलं आहे स्वस्त नावाने आहे. हे इझिली तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. कंट्रोल चेंबर आहे बघा इथे, इझिली ते कॅरी केलंय. आपला जो पेशंट आहे त्याला आपण देऊ शकतो. असं स्वस्त आहे. कंट्रोल चेंबर बेस्ड आहे. हे तुम्हाला चेंबर दिसतंय. हे इझिली कंट्रोल करता येतं. कंट्रोल चेंबर बेस आहे. दुसरं जर आपण व्हेंटिलेटर बघितलं तर ते आहे प्राणा एम्बू बॅग, बॅग टाईप बघा इथे तुम्हाला दिसतंय. पेशंटला दिलेलं हे बॅग टाईपचं आहे. एम्बू बॅगा, त्याला नाव दिलंय प्राणा. आणि तिसरं जे व्हेंटिलेटर आहे ते आहे वायू टाईपचं, म्हणजेच काय बेसिक न्यूमॅमिक सिस्टम आहे. जसं आपण ICU मध्ये वापरतो ना त्या पद्धतीचं हे एक व्हेंटिलेटर इस्रोने बनवलेलं आहे वायू नावाचं. असे 3 व्हेंटिलेटर बनवले. आणि त्याचबरोबर अजून एक काय बनवलं त्यांनी, तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा डिव्हाइस बनवलेला आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय, इझिली तुम्ही म्हणजे घरात सुद्धा वापरू शकता ज्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवते. अशा पेशंटसाठी कोविड-19 पेशंटसाठी हे बनवलंय. त्याला नाव काय दिलंय? श्वास. हे सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा लक्षात ठेवा. 3 व्हेंटिलेटर कोणते कोणते आहे? प्राणा, वायू आणि स्वस्ता. आणि चौथं कोणतं आहे? तर ते आहे श्वास. मग हे श्वास काय नेमकं? कुठे कसं दिसतंय? तर हे बघा हे असं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे तुम्ही घरी जरी बसलात तर घरी सुद्धा तुम्ही हे डिव्हाइस वापरू शकता. इझिली तुम्ही हे कनेक्ट केलेलं आहे कोविड पेशंटला ऑक्सिजन देण्यासाठी. ओके. असं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे. ओके. तर ही इस्रो संस्था कुठे आहे? तर इस्रो संस्थाचं लोकेशन आपण बघितलं तर बेंगलोरला यांचं ऑफिस आहे, मुख्य ऑफिस कर्नाटक बेंगलोरमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे. आता इस्रोचे ऑफिस हे सगळे किंवा अंतराळ संशोधनाचे ऑफिसेस आहे किंवा त्यांचे ॲक्टिव्हिटी जे चालतात त्यांचे सेंटर हे सगळे साऊथलाच का बरं आहे? असा आहे प्रश्न. किंवा याच्या मागचं कारण तुम्ही शोधा की साऊथला का बरं आहे? तर तुम्ही जर बघितलं जसं जसं आपण इक्वेटरकडे गेलो, विषुववृत्ताकडे गेलो, तर तुम्हाला जो काय म्हणूया आपण कोरिओलस फोर्स, ही जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल, कोरिओलस फोर्स जो आहे, कोरिओलियस फोर्स हा काय होतोय? 0 होत जातोय. ज्या ठिकाणी कोरिओलियस फोर्स 0 आहे तिकडे तुम्हाला ह्या स्पेसच्या ॲक्टिव्हिटी जास्त दिसतात. त्याचबरोबर काय, तुम्ही जर इक्वेटरवरती गेलात तर तिथे सर्वात कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर कमी असेल इक्वेटरवरती तर इथून तुम्हाला अवकाशामध्ये संशोधन करण्यासाठी जे अग्निबाण पाठवायचे असतात, सॅटेलाईट पाठवायचे असतात, ते इझी टू मूव्ह करतात. त्यांना जास्त काय म्हणूया आपण त्याला तुलनेने जास्त एनर्जी लागत नाही. म्हणून ते इक्वेटरच्या आसपासच हे स्पेसिफिक सेंटर असतात. ओके. हे व्हेंटिलेटर आहेत सगळे. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. दुसरा प्रश्न आहे गौ अनुसंधान युनिट. गौ, गौ म्हणजे काय? काऊ, आपण गाय म्हणतो त्याला, गाय. गौ अनुसंधान युनिट बाबत काय खरं नाही. आता रिसेंटली ही न्यूज महत्वाची काय, कारण गौ अनुसंधान युनिट बद्दल पहिल्यांदाच भारतामध्ये एक रिसर्च केला जातोय. तो रिसर्च करण्यासाठीच गुजरात राज्यामध्ये हे रिसर्च सेंटर चालू केलेलं आहे. त्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे. आपण म्हणतो की गाय आपली 33 कोटी देवाचं वास्तव्य गायमध्ये असतं, म्हणून याच्याबद्दलची न्यूज सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. ओके. तर आपण पहिलं विधान बघूया. याचं पहिलं विधान आहे, याची स्थापना लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये केलेली आहे. लखनौ युनिव्हर्सिटी आहे का? बरोबर नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ती लखनौ युनिव्हर्सिटी नाही आहे, ती गुजरातमध्ये, गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजे GTU, गुजरात टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, इथे गौ अनुसंधान युनिट चालू केलेलं आहे. त्याचबरोबर ब विधान आपण बघितलं तर राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या अंतर्गत युनिटची स्थापना, हे बरोबर आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोग यांच्या अंतर्गतच RKA यांच्या अंतर्गतच हे युनिट चालू केलेलं आहे. हे विधान बरोबर आहे. ओके. हे दुसरं विधान बरोबर आहे. तिसरे विधान, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते संशोधन केंद्राचं उद्घाटन, हेही बरोबर आहे. त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. हे गुजरातचे राज्यपाल आहेत. याच्याबद्दलची पाठीमागे आपण एक न्यूज बघितली होती. चौथं विधान आहे, गायीवरती वैज्ञानिक संशोधन
या युनिटतर्फे हाती घेतले जाणार आहे. बरोबर आहे. गायीवरती वैज्ञानिक संशोधन केलं जाणार आहे. गायीचं मूत्र असेल, गायीचं शेण असेल, त्यापासून कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट राबवू शकतो, योजना राबवू शकतो, त्या संदर्भात संशोधन करण्याचं काम या सेंटरमध्ये होणार आहे. म्हणून 4ही विधान आपण जर विचारात घेतले, तर पहिलं विधान फक्त चुकीचं आहे. काय खरं नाही तर पहिलं विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1. मग याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया. रिसेंटली आत्ताच राज्यपाल जे आहेत, गव्हर्नर राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे. हे आचार्य देवव्रत हे गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजे GTU यांच्या अंतर्गत हे चालू केलेलं आहे. ओके. आणि हे उद्घाटन झालंय, कधी झालंय? 5 जूनला याचं उद्घाटन झालंय बघा इथे. 5 जूनला उद्घाटन झालंय. ओके. आता हे राष्ट्रीय कामधेनू आयोग काय? ही शब्द इथे आलाय म्हणून याच्याबद्दल तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. राष्ट्रीय कामधेनू आयोग, ज्यालाच आपण काय म्हणतो, RKA. गायी आणि गोवंशाचा विकास करणे, संरक्षण करणे आणि संवर्धनासाठी काम करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे मुख्य उद्दिष्ट काय? तर गायींसंदर्भात हे काम करत आहे. मग गायींसंदर्भात काय? त्यांचा गोवंश, गायीचा वंश आहे, त्यांचं संरक्षण करणे आणि संवर्धन करणे हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे. याचे सध्या अध्यक्ष कोण आहे? तर वल्लभभाई कथरिया, हे सुद्धा गुजरातचेच आहे. बरोबर आहे. गुजरातचे वल्लभभाई कथरिया हे त्याचे अध्यक्ष आहेत सध्या. आणि हा प्रोजेक्ट जो चालू केला आहे गुजरात टेक्निकल युनिव्हर्सिटी, ज्याला GTU म्हणतो आपण, यांच्या मार्फत चालू केला आहे. आणि त्यांच्या मार्फत काय केलं जाणार आहे? ते गाय संशोधन केंद्र चालू केलेलं आहे. मग त्यामध्ये काय केलं जाणार आहे? गायीचं दूध, गायीचं गोमूत्र आणि गायीचं शेण यांच्या पारंपरिक वापरात प्रोत्साहन देणं. तुम्हाला माहिती आहे, पूर्वीचे लोक, जे जुनी लोक होती, अजूनही काही खेड्यांमध्ये गायीच्या शेणाने घर सारवलं जातं, गायीचं गोमूत्र शिंपडलं जातं. म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, की नंतर आपण मेडिसिन चा जास्त वापर करत होतो, पण पूर्वीचे लोक हे सगळे गायीचं दूध, शेण, गोमूत्र याचा वापर करत होते, जेणेकरून त्या वातावरणामध्ये म्हणजे बॅक्टेरिया फ्री, व्हायरस फ्री किंवा असं स्वच्छ वातावरण राहू शकतं, असं त्यांचं धारणा होती आणि ती बरोबर आहे. परत एकदा हे गोमूत्रावरती, शेणावरती, दुधावरती आता संशोधन केलं जात आहे. ओके. आता राष्ट्रीय कामधेनू संस्था जी आहे, त्यांनी हा पुढाकार घेतला आणि आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं आहे. गाय आपण म्हणतो 33 कोटी देव ह्या गायीमध्ये बसलेले असतात. अशा पद्धतीने ही दुसरी न्यूज आपण कव्हर केली आहे. तिसऱ्या न्यूजकडे आपण जाऊया. तिसऱ्या न्यूजमध्ये कोरोना संदर्भातली न्यूज आहे. कोरोनाचा अहवाल आपण यात बघूया. पहिलं विधान यामध्ये आहे, कोरोनामुळे सुमारे 30,000 मुले अनाथ झाली आहे. आत्ताच रिसेंटली जर तुम्ही न्यूज बघितली असेल, मे एंडिंगपर्यंत हा अहवाल आपण सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर हा सादर केल्यानंतर लक्षात आलं, की 30,000च्या आसपास मुलं भारतामधली ही अनाथ झालेली आहे. विधान बरोबर आहे. सर्वाधिक अनाथ बालके महाराष्ट्रात झाली आहे. आता सर्वाधिक हे पण विधान बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे कोरोनाचा जास्त विस्फोट कुठे झाला होता भारत देशामध्ये? तर तो महाराष्ट्र राज्यामध्ये झाला होता. म्हणून हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त अनाथ मुले झाली आहे. आता अनाथ हा शब्दाचा अर्थ आपण मागे पण एक न्यूज यात बघितली होती. बालसंगोपन योजना चालू केली होती. महिला बालकल्याण आयोगाच्या माध्यमातून. बालसंगोपन योजनेमध्ये काय अनाथ कुणाला म्हटलं होतं? ज्यांचा एक पालक गेलाय त्याला पण अनाथ म्हटलं. ज्यांचे 2 पालक गेले त्यांनाही अनाथ म्हटलं होतं आपण. 1 आणि 2 पालक म्हणजे काय? आपण लक्षात घेऊया. एक पालक म्हणजे एकतर आईच गेली असेल, एक पालक म्हणजे एकतर वडील गेले असेल किंवा आई आणि वडील दोघे गेले असतील. अशा मुलांना आपण अनाथ म्हणतो. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अनाथ हे विधान बरोबर आहे. सर्वाधिक अनाथ बालके उत्तर प्रदेशमध्ये झाली. उत्तर प्रदेशमध्ये आहे का? नाही. हे विधान मात्र चुकीचं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त अनाथ बालके नाहीये, महाराष्ट्रामध्ये आहे. आणि चौथं विधान आहे, बाल स्वराज पोर्टलवर अनाथ बालकांची माहिती अपलोड केली जाते. आता बाल स्वराज पोर्टल याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊया. पण थोडक्यात सांगतो, बाल स्वराज पोर्टल जे चालू केलेलं आहे, आपण 2020 मध्ये चालू केलेलं आहे. या पोर्टलचा एकच उद्देश आहे, की जे कोविडमुळे जे मुलं अनाथ झाली आहे, अशा मुलांची नोंद घेण्यासाठीचं हे महिला बालकल्याण आयोगाकडनं हे चालू केलेलं बाल स्वराज पोर्टल आहे. याच्यावरती नोंद केली जाते. तुम्ही पण इथे जाऊन बघू शकता. अशा पद्धतीने 3 विधानं बरोबर आहे, 1 चुकीचं आहे. मग 3 विधानं कोणती बरोबर आहे? अ, क आणि ड. अ, ब सॉरी महाराष्ट्रात आहे हे विधान बरोबर आहे. अ, ब आणि ड हे विधान बरोबर आहे. तर हे चौथ्या नंबरचं अ, ब, ड हा पर्याय बरोबर आहे. ओके. आपण माहिती घेऊया थोडक्यामध्ये. तर कोरोनाच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात किती मुलं अनाथ झाली आहे? एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये 4,500 मुलं अनाथ झालेली आहे. टोटल 30,000च्या पास आहे. 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. असे एकूण 36 राज्यांचा विचार केला आपण दोघं मिळून, तर 4,500 फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे ही संख्या प्रचंड मोठी आहे. आता पालकाचं छत्र जर हरवलं असेल, ज्याला आपण अनाथ म्हणूया,
तर आत्ताच तुम्हाला म्हटलं महिला व बाल विकास विभागाने हा प्रस्ताव ऑलरेडी केंद्र सरकारकडे दिला होता, राज्य सरकारकडे दिला होता आणि त्याच्या अंतर्गत मागचीच न्यूज आपण बघितली बालसंगोपन योजना ऑलरेडी गव्हर्नमेंटने हातात घेतलेली आहे आणि ती बालसंगोपन योजना आहे त्यामध्ये काय सांगितलंय 5 लाख रुपये ते अनाथ मुलांच्या नावावर टाकायचे त्याचं व्याज त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर त्यांना मासिक 2,500 रुपये खर्चासाठी देणार आहे त्याचबरोबर त्यांचा विमा पण उतरवण्यात येणार आहे पी एम केअर मधनं ही सगळी मदत पण त्यांना केली जाणार आहे PM चाइल्ड केअर सेंटरमधनं हे केले जाणार आहे आता जर आपण थोडक्यात विचार घेतला महाराष्ट्राचे विभाग जर आपण बघितले कोकण पुणे नाशिक अमरावती नागपूर आणि औरंगाबाद ह्या 4 विभागांचा विचार केला तर एकूण किती विद्यार्थी किती बालक आहेत जे अनाथ झाले 4,451 अनाथ झालेली बालक आहे हा 30 मे पर्यंतचा रिपोर्ट आहे म्हणजे प्रचंड संख्या आहे त्यामध्ये वडिलांची छत्र गमावल्याची संख्या अधिक आहे म्हणजे ज्यांचे वडील गेले आणि अनाथ झाले अशी संख्या जास्त आहे ती किती संख्या आहे तर फक्त वडील गेले ज्यांची ती संख्या आहे 3,707 आई गेलेले बालक आहे 603 आणि दोन्ही गेलेले बालक आहेत 141 मग औरंगाबाद विभागात सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागात जास्त आहे तर औरंगाबाद विभागात 1,178 आहे आणि त्याच्या खालोखाल पुण्यामध्ये 1,090 आहे म्हणजे यांची संख्या आपण म्हणूया विभागाने इथे दिलेली आहे इथे पण तुम्ही बघू शकतात की विभागाने पूर्ण संख्या दिली आहे जसं की कोकण पहिले काय अनाथ झालेली बालके किती आहे 452 फक्त आई गेलेले बालके किती आहे 53 वडील गेलेले बालके किती आहे 352 आणि दोघे गेलेले किती आहेत 27 आजच्या पद्धतीने हा पूर्ण रिपोर्ट तुम्ही एकदा बघून घ्या याच्यावरती आला तर एखादा ऑब्जेक्टिव्ह मध्ये सॉरी एखादा आला तर विधानांमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त अनाथ झालेली बालकं कोणत्या विभागामधली आहे सर्वात जास्त कमी कुठली आहेत किंवा एकूण महाराष्ट्रामध्ये आकडेवारी किती आहे हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मग हे NCPCRच्या अंतर्गत हे सगळं अहवाल सादर केला आहे म्हणजेच कोणती संस्था आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट हा राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग यामार्फत हा बाल स्वराज पोर्टल तयार केला आहे आणि त्यावरती सगळं हे नोंदी घेतल्या जात आहे ओके तर चौथी न्यूज आपण कव्हर करूया चौथ्या न्यूज मध्ये आपल्याला बघायचं आहे महत्वाची न्यूज आहे सिंहाचं मृत्यू झालेला आहे कोरोनामुळे झाला आहे म्हणजे प्राण्याचा त्यातल्या सिंहाचा मृत्यू झालेला भारतामध्ये पहिल्यांदा घडलेला आहे म्हणजे पहिल्यांदा कोरोनामुळे ह्या 2 वर्षात किंवा 1.5 वर्षात म्हणूया आपण प्राण्याचा मृत्यू झाला आणि त्यातल्या सिंहाचा मृत्यू झालेला आहे तर भारतात वंदलूर प्राणी संग्रहालय आता हे वंदलूर प्राणी संग्रहालयाला त्याचा शब्द लक्षात घ्या वंदलूर प्राणी संग्रहालयात पहिल्यांदा कोरोनामुळे सिंहाचा मृत्यू झालेला आहे ओके हे विधान बरोबर आहे दुसरं बघूया आपण वंदलूर प्राणी संग्रहालय बेंगलोर येथे येते आता हे बेंगलोरमध्ये येते का ते आपल्याला बघायचं आहे वंदलूर प्राणी नाही तर हे बेंगलोरमध्ये येत नाही हे बेंगलोरमध्ये नसून हे कुठे आहे चेन्नईला आहे ओके त्यामुळे हे विधान चुकीचं आहे तामिळनाडूमध्ये आहे आणि विधान लक्षात घेऊया आपण अमेरिकेतील प्राणी संग्रहालयातही सिंहाचा मृत्यू झालेला आहे बरोबर अमेरिका ह्या देशामध्ये सुद्धा सिंहाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता भारतामध्ये झालेला आहे म्हणून अचूक विधानं बरोबर विधानं कोणती आहे आणि ही विधानं बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 थोडक्यात माहिती आपण बघूया देशात पहिल्यांदाच एका प्राण्याचा मृत्यू झालाय देशात ही पहिल्यांदा घटना घडली आहे की एका प्राण्याचा त्यातल्या सिंहाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे त्याचबरोबर हे जे अभयारण्य आहे प्राणी संग्रहालय आहे त्याचं नाव काय आहे अरिग्नर अन्ना प्राणी संग्रहालय अरिग्नर अन्ना कुठे आहे चेन्नईमध्ये तामिळनाडूमध्ये आहे आणि त्यातल्या आता तिथे बघितलं तर अजून जेव्हा टेस्टिंग केलं गेलं तर टेस्टिंगमध्ये काय आढळलं 8 सिंह अजून पॉझिटिव्ह आहेत असं आढळलेलं आहे बरोबर आहे आता मे मध्ये हे प्राणी संग्रहालयाचे काही सफारी पार्क चालू केली होती आणि वैद्यकीय पथक तिथे गेलं तर त्यांना असं आढळलं की काही सिंह जे आहेत त्यांना भूक न लागणं नाकातनं पाणी येणं कफ यासारख्या समस्या त्यांना या टेस्टद्वारे आढळलेल्या होत्या आता मे महिन्यामध्ये हे आढळलेलं होतं 11 सिंहाचे नमुने त्या घेतले त्यावेळेस 9 सिंहाचा कोरोना रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे ओके 9 आला आणि 2 सिंह निगेटिव्ह होते त्यानंतर हे प्रकरण जे आहे पहिलंच प्रकरण आहे प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याचे पहिलेच प्रकरण त्यातल्या सिंहाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे ही आपल्यासाठी खूप महत्वाची म्हणून आपण त्यातल्या नुकसानकारक पण न्यूज आहे सिंह एकतर कमी आहे आपल्याकडे त्यातले असे कोरोना त्यांना व्हायला लागला तर मग अवघडच आहे त्याचबरोबर त्या प्राणी संग्रहालयामध्ये काम करणारे 25 कर्मचारी सुद्धा कोरोनाची लागण त्यांना झालेली आहे हे प्राणी संग्रहालय अरिग्नार अण्णा झुलॉजिकल पार्क वेंदलरू इथलं असं हे चेन्नईचं हे प्राणी संग्रहालय आहे
5व्या न्यूजकडे आपण जाऊया. 5व्या न्यूजमध्ये आर-टी-आय संदर्भात फायलिंग करण्यासंदर्भात एकदम सिंपल प्रोसेस आता दिलेली आहे. प्रत्येकाला इझिली स्वतः डेस्कटॉपवरून किंवा मोबाईलवरून सुद्धा आता आर-टी-आर भरण्याची प्रोसेस आयोगाने ही नवीन पोर्टलच्या माध्यमातून देऊ केलेली आहे. हे नवीन पोर्टल त्याबद्दल माहिती दिली आहे. डेस्कटॉपवरील सर्व सुविधा मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार आहे. येस, होणार आहे. इझिली तुम्ही मोबाईलवरून सुद्धा आता आर-टी-आर भरू शकणार आहात. हे वापरण्यास सुलभ, वापर ऑनलाईन तसेच ऑफलाईन सुद्धा करता येणार आहे. म्हणजे बघा ही पण विशेष महत्त्वाची बाब आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. आणि तिसरं, आय-टी-आर तयारीसाठी मोफत सॉफ्टवेअर नव्या पोर्टलवर उपलब्ध आहे. आय-टी-आर तयारी म्हणजे त्यासाठी मोफत तुम्हाला सॉफ्टवेअर पण दिलं जाणार आहे. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही हे आय-टी-आर फिलअप करू शकता. तीनही विधान बरोबर आहे. तिन्ही विधान वैशिष्ट्य तिन्ही आहे. अ, ब, क. आय-टी-आर भरण्यासंदर्भातली ही न्यूज होती. ई-फायलिंग करण्यासंदर्भातली. ओके. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयामध्ये कामकाज थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली ई समिती नेमण्यात आलेली आहे. म्हणजे इथून पुढे सर्वोच्च न्यायालयात जे पण केसेस होतील, काही अपवादात्मक केसेस आपण सोडून देऊया. पण सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात ज्या केसेस होतील त्या तुम्ही ऑनलाईन घरी बसून पाहू शकतात. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्याचे काय नॉर्म्स असतील या संदर्भात ही समितीचे एक अध्यक्ष पण असणार आहे. तर ते अध्यक्ष कोण आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथे कमेंटमध्ये द्यायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे न्यायमूर्ती डी. चंद्रचूड, न्यायमूर्ती एन. व्ही. रमन, न्यायमूर्ती एम. सावंत, न्यायमूर्ती के. एन. माधव. यापैकी एक आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर आपण इथे थांबूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी 8:30 वाजता. काळजी घ्या. सुरक्षित राहा. धन्यवाद.